एक नाव घेतलं. आता ज्यांना हा समाज मतदान करायचं म्हणतो ना, जातीपातीवर सगळा नाही, ठराविक काही 8-10-5% लोक, ती जी महाविकास आघाडी आहे ना, त्यांचा तो प्रवक्ता आहे. हा, त्यांचा तो प्रवक्ता आहे. याचा अर्थ त्याचं अण्णा मुंडे असणं, तुमचं ठांडे असणं, तुपेंचं तुपे असणं, क्षीरसागरांचं क्षीरसागर असणं, आखाड्यांचं आखाडे असणं, हे तुमच्या माझ्या हातात आहे का हो? कोणी कुणाच्या जन्मी कुणाच्या पोटी जन्माला यावं, कुठल्या धर्मात कुठल्या जातीत यावं, मायच्या एकाने उठून सांगावं की एकाला तुम्हाला कोणाला माहिती कसं आहे का? आपल्या हातात आहे का? अशी काही आपल्याकडं प्रथा परंपरा आहे का? कुठल्या धर्मामध्ये अशी काही सोय आहे का की या जन्मी मी ज्या जातीत आलोय आणि पुढच्या जन्मी सुद्धा ज्याचा विश्वास असेल त्याला, अशी काही नियोजन आहे का की देवाला निवेदन द्यायचं? जसं माझ्याकडे आता काही निवेदन आले पालकमंत्री म्हणून, हे देवा, विषय मनाप्रमाणे मला धर्म जात आणि फलाण्या माणसाच्या पोटी जन्माला येऊ दे मोदय, आणि विषय खाली लिहायचा आणि देवाला पाठवून द्यायचं. तसा जन्म आपल्याला मिळतो का? मग इथं मात्र अशा पद्धतीने चाललंय, एवढ्या जातीपातीचा द्वेष. अरे एवढंच नाही तर काही कारण नसताना काही जणांचे गावात फक्त आपलीच आडवान आपलीच जिरवा हे कार्यक्रम चाललाय, ते समजून घ्या. आज अनेक जण 20-25 वर्ष आपलं गाव सांभाळतायत, गावामध्ये पुढारपण करतायत, हाडाची काढ करून त्यांनी जन्म तयार केलेला आहे. आज ती माणसं सुद्धा म्हणतात की गाव सगळं बरे पण जरा बिघडल्यावणीच करायले. यावेळेस काय झालंय की आमचंही ऐकना, आता तुमचंही ऐकना, तर तुमचं नेतृत्व राहिलंय का? मग ज्याचं ऐकेल त्यांना आणायचं का? तसा प्रयत्न केल्यावर आम्ही तेही येतील, काय अडचण नाही. पण हा प्रकार सर्वात धोकादायक कुणाला? ही निवडणूक त्याची नाही आहे. ही निवडणूक बीड जिल्ह्याला देश विकास करत असताना देशासोबत जायचं का नाही, देशाच्या विकासासोबत बीड जिल्ह्याला प्रगती करायची का नाही. माझ्या दृष्टीनं, पंकजाताईच्या दृष्टीनं, आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही निवडणूक एवढ्यासाठी आहे की आज संबंध देशभरात जेवढे मागासलेले जिल्हे आहेत त्याच्यात शेवटच्या 10 मध्ये आपला बीड जिल्हा मागासलेला येतोय. पंकजाताईला खासदार म्हणून तुम्ही मोदी साहेबांच्या पाठीमागे उभं करा. येणाऱ्या 5 वर्षात पहिल्या या देशातल्या 10 विकसित मतदारसंघामध्ये हा बीड लोकसभा मतदारसंघ आणून देण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतो. आता सांगितलं की म्हणले 1.5-2 वर्ष लागतील परळीपर्यंत रेल्वे जायला. परळी बीड नगर रेल्वे वर्षभरात येईल, पण ती फक्त रेल्वे वर्षभरात धावणं एवढं स्वप्न माझं नाही आहे ना ताईचं आहे. परळीपासून वंदे भारत बीड नगर मार्गे 6 तासात मुंबईला गेली पाहिजे. बीड पासून एखादी वंदे भारत 12 तासात दिल्लीपर्यंत गेली पाहिजे. बीड पासून एखादी वंदे भारत ही बेंगलोरला गेली पाहिजे, चेन्नईला गेली पाहिजे. एवढंच नाही तर अजमेर जयपूरला सुद्धा गेली पाहिजे. हे आपलं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करत असताना जोपर्यंत रेल्वेचं झालं जसं रस्त्याचं झालंय तसं रेल्वेचं झालं जर झालं नाही तर मला सांगा, आपल्याला या लोकसभेचं लोकप्रतिनिधी म्हणून पंकजाताईंना आपल्याला दिल्लीला पाठवायचंय. आता राहिला विरोधी पक्षावर मला काय बोलायचं नाही. ते किती जागा लढवतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यातली निवडून एक बी येणार नाही ह्याची गॅरंटी मी आपल्याला देतो. आणि एवढ्यावर एखादा आलाच, बीड सोडून एखादा बाहेर कुठं आलाच तर एका खासदाराला सभागृहामध्ये एका पक्षाच्या बोलायचं जरी म्हणलं, एका खासदाराला एकच निवडून आलाय.
त्याला वेळ किती मिळतो माहितीये? 1.5 मिनिट. 1.5 मिनिट. आता आपण जात पात धर्म बघून 1.5 मिनिटच फक्त त्याला वेळ कायद्याने त्या सदनात एका पक्षाचा एकच खासदार निवडून आला, 1.5 मिनिटापेक्षा त्याला बोलायची संधी सुद्धा मिळत नाही. 1 सेकंद सुद्धा जास्त बोलू शकत नाही, माईक लगेच बंद होतो. तिथं एवढं कडक कार्यक्रम आहे, इथं आम्ही तास बोलू. आणि बर हिओ जेव्हा उभा राहिला, ह्याला जर सांगितलं की 1.5 मिनिटात अख्ख्या बीड जिल्ह्याचा विकास साधनात मांड, तुमच्या समोरच अगोदर मांडून दाखवावं, तुम्ही मानताल ते मी हरायला तयार आहे. ह्याच्याकडे प्लॅन आहे काय कुठला डेव्हलपमेंटचा? ह्याची काय प्रगती या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी काय आहे का? ह्यांचे दौरे बघा कुठं चालू आहेत, कुठल्या गावांनी चालू आहेत, कशा पद्धतीनं मनभेद करायचा प्रयत्न चालू आहे. हे आपल्या जिल्ह्याला परवडणार नाही. हा जिल्हा कर्तृत्वाच्या पाठीमागे राहिला आहे, कुठल्या एका जातीच्या पाठीमागे राहिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि कर्तृत्वाच्या पाठीमागे राहायचं असेल तर कर्तृत्वान माणसाला या जिल्ह्यामध्ये आपल्याला खासदार म्हणून पाठवावं लागेल. बीड जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचा विकास करण्यासाठी, बीड जिल्ह्याचा कायम मागासलेपण दूर करण्यासाठी आणि बीड जिल्ह्यावर ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून जी ठप्पा पडलाय तो कायम स्वरूपी मिटवण्यासाठी पंकजाताईला आपण एवढे जसे आले त्याच्यापेक्षा एकानं जर इथं आलेल्यानी 200 मतं घ्यायचं ठरविलं तर तुमच्या बीड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचा निकाल लागायच्या अगोदरच लोकसभेसोबत तुमचा सुद्धा निकाल लागेल भैया. लेकिन ये करना पड़ता और इधर भी करना पड़ता, और जिनो बातें करे ना वो बातों पे अमल भी करना पड़ता. म्हणून आपल्याला सांगतोय, काही निवडणुका फक्त लढायच्या असतात, जिंकायच्या अगोदर असतात. तुमच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान काय की लोकसभेची निवडणूक जिंकली, आपल्या मतदारसंघातून ऐतिहासिक मताधिक्य दिलं की फक्त विधानसभा लढवायच्या फॉर्मॅलिटी तुम्ही करा, आपोआपच तुम्ही याच निवडणुकीत जिंकलेला आहे. झालेल्या चुका दुरुस्त होणार आहेत आणि ते मीच करणार आहे, ही खरी गोष्ट आहे. झाल्या चुका होत्या, माणूस जन्म आहे. म्हणून म्हणलं की त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून जो बीड मध्ये उमेदवार दिला जाईल तो अतिशय योग्य दिला जाईल याचं वचन मी आपल्याला देतो. पण पंकजाताईला आपल्या विधानसभा मतदारसंघातून ऐतिहासिक मताधिक्य द्या ही कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.